नमस्कार. तर मी आज बनवत आहे दह्याची कढी. तर म्हटलं तुमच्याबरोबर रेसिपी पण शेअर करूया. 2 मिरच्या तोडून टाकल्यात, 1 चमच धने, 3-4 पाकळ्या लसणाच्या, थोडीशी कोथिंबीर, जिरं, 3 चमच बेसन आणि 1 वाटी दही, हळद, मीठ असं हे सर्व मी एकदाच मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. आणि ही माझी पद्धत आहे. तुमची पद्धत कशी आहे प्लीज कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा मीठ पण मी त्याच्यामध्येच ॲड केलं आहे. आणि हे मस्त मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि अशी कढी खूप सुंदर बनते, चविष्ट बनते आणि झटपट पण बनते. आता आपण देऊया फोडणी. आणि फोडणीला मी 3-4 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत. राई, जिरं, थोडासा हिंग, लसूण थोडीशी लालसर झाली की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचं आणि थोडीशी फोडणीला हळद टाकायची, जेणेकरून कलर छान येतो सुंदर. आणि बघा माझी फोडणी तयार आहे. आता आपण टाकूया जे आपण मिक्सरला लावलेलं कढीचं पूर्ण दही हे सर्व मिश्रण आहे ते. आणि जेवढी तुम्हाला घट्ट पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता. तर मी याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि मस्त 2 उकळ्या काढायच्या की आपली कढी मस्त रेडी झालेली आहे. हे बघा मस्त कढी रेडी झाली आहे. ते इथं मी भात घातलेला आहे, गरमागरम दह्याची कढी आणि भात. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.